मिरज तालुक्यातील खंडेराजुरी इथं सार्वजनिक वस्तीसाठी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून मंजूर झालेला रस्ता एका ग्रामपंचायत सदस्यानं फक्त स्वतःचा फायदा होईल अशा पद्धतीनं करून घेतल्यानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते दिनकरराव भोसले व खंडेराजुरी येथील काही ग्रामस्थांनी केली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की खंडेराजुरी एरंडोली रस्त्यालगत असणाऱ्या एका वस्तीवर जाण्यासाठी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून लाखो रुपयांचा रस्ता मंजूर झाला होता। मात्र तो रस्ता एका सदस्यानं स्वतःच्या फायद्यासाठी कसा उपयोग होईल या पद्धतीनं खडीकरण काँक्रिटीकरण करून घेतल्यानं संताप व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी दिनकरराव भोसले व इतर ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत बोलताना ते म्हणाले की शासकीय निधीचा वापर भाऊंच्या प्रयत्नातून केलेला हा रस्ता एका ग्रामपंचायत सदस्याने खंडेराजुरीमध्ये केलेला आहे। तो कुठल्या नियमात बसतो यांच्यावर चौकशी करून ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे की एखाद्या समाजासाठी किंवा लोकांच्यासाठी हा रस्ता केलेला असतो, पण एका ग्रामपंचायत सदस्याने खंडेराजुरीमध्ये असा रस्ता केला आहे की स्वतःचा फायदा कांबळी वस्ती दाखवून केलेला आहे। यांच्यावर ताबडतोब शासनाने कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, कारण यांना निवडून दिलेलं असतं जनतेने कुणासाठी तर लोकांच्या सेवेसाठी, पण तो स्वतःसाठी फायदा करत असतील तर यासाठी काहीतर ह्याच्यामध्ये गम्य आहे। आणि हे जर असले प्रशासनामध्ये यामध्ये ग्रामपंचायतमध्ये जर असले सदस्य जर निवडून दिले आपण तर गावचा विकास नाही स्वतःच्या विकासासाठी काही लोक प्रयत्न करत असतील तर यांच्यावर कारवाई करून ताबडतोब यांचा खुलासा करावा। खंडेराजुरी एरंडोली रोडचे ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी डांबरीकरण आपलं काँक्रिटीकरण मुर्मीकरण करून जे घेतले हे अनधिकृत आहे आणि शासनाची रक्कम त्यामध्ये खर्च झालेली आहे। त्याबद्दल आमचं काय म्हणणं आहे, परंतु ते करून घेतले हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतंय। आणि दुसरी गोष्ट तिथं करून ते चुकीचं केलं असं आम्हाला वाटतं, तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय।